तुळजाभवानीच्या मूर्तीवर एक स्त्री शीर्षासनामध्ये दिसते, ही आहे तरी कोण? यामागेच दडलंय तुळजाभवानीच्या नावाचं रहस्य. तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण असं एक शक्तिपीठ आहे. तिथली देवी भगवती किंवा भवानी या नावाने ओळखली जाते. स्कंद पुराणामध्ये या देवीची अवतार कथा येते. त्रेतायुगामध्ये कर्दम्य ऋषींच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अनुभूती हिने सती जायचं ठरवलं, पण तिची मुलगी लहान असल्यामुळे इतर लोकांनी तिला अडवलं आणि समजावलं. त्यानंतर ती मंदाकिनी नदीच्या काठावरती तपस्या करू लागली. तेव्हा कुकर नावाच्या एका राक्षसानं तिचं पतिव्रत्य आणि तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला. अनुभूतीने देवीचा धावा केला आणि तिच्या हाकेला देवी खरंच धावून आली. तिने त्या कुकर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि अनुभूतीच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी म्हणजे सध्याच्या तुळजापुरी कायमचं वास्तव्य केलं. तीच ही अनुभूती जी शीर्षासनामध्ये आपल्याला देवीच्या मूर्तीवरती दिसते. कृतयुगामध्ये अनुभूतीसाठी, त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांसाठी, द्वापार युगामध्ये धर्मराज युधिष्ठिरांसाठी आणि कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ही देवी धावून आली. भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी देवी म्हणून त्वरिता किंवा तुळजा, त्यावरूनच तिचं नाव पुढे तुळजा असं पडलं आणि ती तुळजा भवानी या नावाने प्रसिद्ध झाली.